कबरवाडी हे गावाकडील डोंगर पायथ्यावरील एक ओसाड ठिकाण. दिवसा लोकांची ये जा होते, पण संध्याकाळ झाली की कुणीही तिथे पाऊल टाकायची हिम्मत करत नाही. गावकरी सांगतात की काही दशकांपूर्वी तिथे मोठ्या साथीच्या रोगामुळे अनेक गावकऱ्यांचे मृतदेह एका खोल खड्ड्यात पुरले गेले. त्या रात्री गावातील ढोलकरी बाईने तिचं शेवटचं वादन केलं, ज्याचा आवाज इतका भेसूर आणि भयानक झाला की मैतासाठी जमलेले लोकही घाबरून बेशुद्ध पडले. काहींचा तर जागीच मृत्यू झाला. आजही असं म्हणतात की रात्री जर कोणी कबरवाडीत गेला तर त्याला ढोलाचे मंद ठोके ऐकू येतात. डोंगराच्या टोकाला पांढरट सावली हलताना दिसते. गावातील म्हाताऱ्यांचं ठाम म्हणणं आहे, ज्याने तो ढोल ऐकला त्याच्या घरात 3 दिवसात एखाद्या जीवाचं सावट पडतं. मुंबईहून अमोल आणि त्याचे 2 मित्र व्लॉग बनवण्यासाठी गावात आले होते. गावकऱ्यांनी समजावून देखील त्यांनी रात्री कबरवाडीत जाऊन रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रात्र झाली. अंधार एवढा होता की 1 फुटावरचे सुद्धा काहीच दिसत नव्हतं. 3 मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात ते पुढे पुढे जात होते. वाऱ्याच्या झुळका येत होत्या. झाडांची सळसळ सुरू होती आणि त्या वातावरणात पावलांचा आवाज दुप्पट मोठा वाटत होता. त्यांनी मोबाईलने आवाज आणि व्हिडिओ कॅप्चर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येक वेळी स्क्रीनकडे बघताना त्यांना असं वाटत होतं की कदाचित काहीतरी दिसेल. परत आल्यानंतर त्यांनी मोबाईल तपासले, पण काहीच नव्हतं. अमोल हसून म्हणाला, म्हटलं होतं ना तुम्हाला, अरे हे गावकरी मूर्ख बनवतात. कसला ढोलाचा आवाज आणि कसली ढोलकरी बाई. तुम्हाला सांगतो, उद्या मुंबईला जाऊन ना फेसबुकवर पोस्टच टाकतो बघ. आणि इतक्यात एक मित्र अचानक घाबरून म्हणाला, अरे ऐकला का ढोलाचा आवाज? बाकीच्या दोघांनी नकारार्थी मान डोलावली. क्षणभर शांतता आणि मग पुन्हा ढोलाचा आवाज. यावेळी अमोल सोडून दोघांनी तो स्पष्ट ऐकला. ए ऐकलत? पुन्हा आला. दुसऱ्या मित्राने दुजोरा दिला. अमोल वैतागून म्हणाला, ए पुरे झाली या चेष्टा, चला झोपूया, उद्या निघायचंय. इतकं म्हणून तो निघणार तेवढ्यात तिसऱ्यांदा ढोलाचा आवाज आला आणि यावेळी अमोललाही तो ऐकू आला. तो स्तब्ध झाला. तोंडातून शब्द येईनात आणि अचानक ढोलाचे ठोके वाढले, एका मागोमाग एक, जोर जोरात, कान फाटेपर्यंत. तो आवाज इतका भेसूर होता की तिघांनीही हातातील मोबाईल खाली टाकून आपले कान बंद केले. अमोलने घाबरून सगळीकडे नजर फिरवली. ना कोणी माणूस, ना कुठली सावली. तो थरथरत मित्रांकडे वळला. अरे पण हा आवाज येतोय कुठून? आणि तेवढ्यात आवाज एकदम बंद झाला. खाली पडलेल्या मोबाईलच्या स्क्रीनवर अचानक एक विद्रूप चेहऱ्याची बाई दिसली. थेट अमोलकडे पाहत ती म्हणाली, कबरवाडीतून